नमस्कार, गुड मॉर्निंग. काल रात्री रात्रभर जोराचा धो-धो असा पाऊस पडला आणि सकाळी मस्त ऊन पडले होते. एवढे कडक ऊन पडले होते की उन्हाकडे पाहून असे वाटत होते की काल पाऊस झालाच नाही. अचानक माझी नजर आमच्या घराजवळील ओढ्याकडे गेली. त्या ओढ्याला एवढे पाणी आले होते की पाण्यामध्ये नदीच्या कडेला असणारी शेतीची माती देखील वाहून गेली होती आणि आमचा येण्या जाण्याचा रस्ता देखील या पाण्यात वाहून गेला होता. मला राहवलेच नाही आणि मी ओढ्याचे पाणी पाहण्यासाठी गेलीच. जसं मला जमलं तसं मी शूट केलं. मनात विचार आला, चला विहिरीला देखील किती पाणी आले आहे ते पाहू. घराच्या समोरच आमची आंब्याची बाग आहे. आंब्याच्या बागेत देखील खूप जास्त पाणी साचले होते. तरी देखील मी विहिरीचं पाणी पाहण्यासाठी त्या पाण्यातून त्या चिखलातून गेलीच. तर हे पहा, विहीर देखील अशी तुडुंब अशी भरलेली आहे आणि विहिरीतील मासे वरती पोहत आहेत. विहिरीच्या शेजारील शेतात आम्ही तूर हे पीक लावले आहे. तसेच दुसऱ्या शेतात ऊस हे पीक लावले आहे. तर तुम्ही पाहू शकता, पावसामुळे या तुरीचे पीक खूप जास्त हिरवगार आणि फ्रेश दिसत आहे. आभाळ, ऊन, वारा, निसर्गाची ती कला, रिमझिम ते पाणी, आवडते निसर्गाचे सौंदर्य मला. हिरवे हिरवे रान, त्यात पाखरांचे ते गाण, बघताना मी त्यांना विसरते आयुष्याचे भान. निसर्गाच्या सानिध्यात आहे सुख इथे अनमोल, किती विविधतेने नटलेली आहे पृथ्वी आपली गोल. तू चंद्र, तू तारा, सभोवताली रंग तुझाच सारा. तू चंद्र, तू तारा, सभोवताली रंग तुझाच सारा. तू आभाळ, तू इंद्रधनू, तुझ्या रंगात भिजले अनेक जणू. तू आकाश, तू वारा, तुझ्या मिठीत माणसाचा जीव सारा. ओसरल्यानंतर रोहित पवार पाहणी करण्यासाठी आले होते. यामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या व शेतीचे पुरामुळे काय नुकसान झाले आहे हे पाहण्यासाठी रोहित पवार आले होते. तर आजच्या मिनी ब्लॉगमध्ये एवढेच. तुम्हाला हा मिनी ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. थँक्यू.